नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले मॅथ्स गुरु या सामान्य चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण स्वाध्याय 5.2 अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला असा आहे, 12.116चे दशमान मूल्य आहे. हा प्रश्न 2021 आणि 22ला विचारण्यात आलेला आहे. आपण प्रश्न इथे लिहूया. 12.116 हे सॉल्व केलं तर 12 आणि 16चा गुणाकार 16 12 192 प्लस 1/16 ह्यांचं जर इथं बेरीज केली तर 193/16 आणि 193/16 जर आपण भाग दिला 16ने तर उत्तर येते 12.0625 म्हणजे ऑप्शन नंबर सी येते. तुम्ही चेक करून पहा. प्रश्न दुसरा असा आहे, 0.04 या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात कशी लिहिणार. म्हणजे याचाच अर्थ पहा, 2 अंक सोडून पॉईंट आहे म्हणजे याच्या छेदात किती लिहायचे तर 100 येतील. एकावर 2 शून्य. ठीक आहे, एकावर 2 शून्य, ह्याला 2ने भाग द्या. बी 2 4 आणि 100 4 ते 50. पण ह्याला संक्षिप्त रूप दिलं 2 बे 1 बे आणि बे 25 म्हणजे 1/25 आहे. एक उत्तर ऑप्शन नंबर डीला आहे, 1/25. त्यानंतर प्रश्न पहा पुढचा. 3 नंबरचा प्रश्न आहे, 19.01 57.03. हा पॉईंट नंतर 5 सारखे अंक 1901 5003 आणि 1901चा पाडा 5300 5700 3 सोबत म्हणले तर 19 याने 1/3 म्हणजे 1/3. ऑप्शन नंबर इथं ए उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 23/1000 या संख्येत दशांश रुपये एक अंक एकावर 3 शून्य म्हणजे 3 अंक सोडून पॉईंट येईल. म्हणजे 23 लिहून घेऊया, इथं 0 लिहूया म्हणजे 3 अंक सोडून पॉईंट म्हणजे इथं पॉईंट येणारी असं उत्तर आहे 0.023 म्हणजे ऑप्शन नंबर इथं पहा सी उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, 2.9/25 ही संख्या दशांशात कशी लिहिणार. ठीक आहे, 5वा प्रश्न आहे, 2.9/25 25 दुने 50 आणि 50 9 59 म्हणजे 59/25 येईल. ठीक आहे, 59/25 आणि जर आपण 25 × 25 25 दुने 50 इथं येते 2.9 झाले. 25×3 = 75 नंतर राहिले 15 150 झाले आणि 25 × 150 2.37 म्हणजे उत्तर येईल ऑप्शन नंबर सी. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, 6वा, व्यवहारी अपूर्णांक पद्धतीमध्ये सुलभीकरण केल्यावर 2.75 भागिले आणि मायनस 1.25 प्लस 4.75 मायनस 3.8 यांचे उत्तर काय येते. पहा, अशा प्रश्नाचे उत्तर सॉल्व करत असताना तुम्हाला पहा इथे जर यांची वजाबाकी केली, 5तून 5 गेले, इथं राहतात 0, 7तून 2 गेले, इथं राहतात 5, पॉईंटला पॉईंट, 2तून 1 गेलात 1 प्लस 0तून 5 जात नाही राहिले 5. त्यानंतर इथे 17तून 8 गेले, ठीक आहे, जात नाही 9 आणि शिल्लक राहिले 0.95. यांची जर बेरीज केली उत्तर येते 2.45. पहा 2.45 येते, पण इथं काय विचारलं आहे अशा लिहायचे. याचाच अर्थ 2.45 म्हणजे एकावर 2 शून्य म्हणजे 245/100. उत्तर बरोबर येते. म्हणजेच अर्थ 5 9 10 11. ह्याला जर आपण 2ने 5ने भाग देऊया म्हणजे कसं 5 0 49/20 येईल. 20 आल्यानंतर पहा म्हणजे हे सॉल्व करा. 20 1 20 20 2 40 आलं उत्तर 2.9/20 म्हणजे ऑप्शन नंबर इथं ए उत्तर योग्य आहे. तुम्ही ते पाहू शकता, इथं स्टेप वाईज केलेलं आहे.
इथं ही संख्या इथं लिहिली, इथं पॉईंटनंतर 2 अंक आहेत म्हणजे एकावर 2 शून्य लिहिले, इथं 5ने भाग दिले 49/20 आलं आणि 20 × 20, 20 2 40 म्हणजे 9/20. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, सातवा प्रश्न आपण इथे सॉल्व करूया. 1/2 प्लस 3/8 प्लस 7/8. इथं छेद सारखा करून घेऊया. इथं 16, इथं 8. 1/2 प्लस 3/8 प्लस 7/16. 16 जर इथे करायचं असेल 2ने गुणावं लागेल आणि इथे 16 करायचे 8ने गुणावं लागेल. हे सॉल्व केलं तर 8 × 8 प्लस 3 2 6 प्लस 7ला 7/16. त्यानंतर पहा 8 × 7 14, 14 × 7 21/16. आता 16 × 1 16, 16 भाग दिले 1.3125 उत्तर येते. 1.3125. ठीक आहे. ऑप्शन नंबर ए उत्तर इथे बरोबर आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे इथे स्वाध्याय 5.2 पण पूर्ण कंप्लीट झालेला आहे. जे परीक्षार्थी चॅनलवर नवीन असतील आणि त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.